नमस्कार मित्रांनो, आज बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये आज आपल्याला एक नॉमिनेशन टास्क पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये जे 4-5 सदस्य आहेत ते आपल्याला नॉमिनेशनमध्ये आलेले पाहायला मिळणार आहेत। आता हे 4-5 सदस्य कोण आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एक डिस्कस करूयात की नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्कमध्ये झालंय काय। काही प्रोमो आलेले आहेत, काही माहिती मिळालेली आहे आपल्याला की सगळ्यात पहिल्यांदा तर एक माहिती आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जो नॉमिनेशन टास्क झाला त्याच्या दरम्यान तुम्ही पाहिलेच असेल एक प्रोमो आलेला आहे। त्याच्यामध्ये आपली जी निक्की आणि अंकिता आहे याच्यामध्ये भांडण झालेलं आहे। त्यांचा नॉमिनेशनचा टास्क होता, त्यांच्यामध्ये डायरेक्ट धक्काबुक्की झाली आहे। अंकिताने निक्कीला डायरेक्ट असं ढकलून दिलेलं आहे आणि निक्की माहिती आहे ना कशी उचकवते। निक्की उचकवण्यात एक नंबर आहे आणि बाकीचे सदस्य उचकत आहेत आणि जे नाही करायचं ते करत आहेत। त्यामुळे निक्कीच्या ट्रॅपमध्ये जवळपास सगळेजण फसत आहेत आणि त्या पद्धतीनं म्हणजे निक्कीला तर माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं, बाकीच्या सदस्यांना एवढं काही माहीत नाहीये आणि ते तिच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा राडा झालेला आहे तो म्हणजे आर्या आणि निक्कीमध्ये। आता निक्कीचं नाव जवळपास सगळ्यांसोबतच येणार आहे, कारण निक्की कोणाला सोडणार नाहीये किंवा निक्की सोबत सगळ्यांचं भांडण होणारच आहे, कारण तिचं बाकीच्या कोणत्या सदस्यांसोबत सहसा तरी पटणार नाहीये। आणि याच्यामध्ये झालंय असं आहे की निक्की आणि आर्यामध्ये जवळपास असे याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये चांगलं भांडण झालेलं आहे। एकदम म्हणजे त्यामध्ये दुसरे देखील सदस्यांनी उडी मारलेली आहे, जसं की अरबाज जो आहे तो निक्कीची साईड घेताना दिसत आहे किंवा वैभव देखील आहे तो आर्यावर हे करतोय, म्हणजे जास्त बोलू नको तू कशाला आली याच्यामध्ये असं काही बोलताना दिसतोय आपल्याला। म्हणजे असं वाटतं की आर्यावर सगळेजण चिडलेले आहेत किंवा आर्यानं काहीतरी केलेलं आहे, त्याच्यामुळे इतर जे सदस्य आहेत ते त्याच्यावर चिडलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक गोंधळ झालेला आहे तो म्हणजे जान्हवी आणि योगितामध्ये। योगिता आणि जान्हवीचं तुम्ही जर एक काल पाहिलं असेल त्या ग्रुप करून त्यांनी सांगितलं होतं की आपण कोणालाही नॉमिनेट करायचं नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे की या दोघींनाच असं म्हणजे दिसतंय बिग बॉसच्या त्या प्रोमोवरून तरी की या दोघींना एकमेकांना नॉमिनेट करायचं होतं किंवा एखादं कारण सांगून नॉमिनेट करायचं होतं। तर त्यामध्ये योगितानं काहीतरी कारण दिलं आणि त्याच्यानंतर जान्हवीची वेळ आली त्यावेळेस तिने सांगितलं काय मूर्खासारखं कारण दिलंय, त्यामुळे तिथं त्यांची भांडणं झाली की तू मूर्ख कशी म्हटली मला, म्हणजे त्याच्यावरून काहीतरी त्यांचं झालेलं आहे आणि त्यांच्या दोघींमध्ये देखील वाद चांगला झालेला आहे। त्याच्यानंतर अजून एक प्रोमो समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये घनश्याम दरोडे याने डायरेक्ट डीपी भाऊंना नॉमिनेट केलेलं आहे। आणि का केलंय नॉमिनेट की त्यांचं म्हणणं असं आहे की माझे जर हात लागला तर गुदगुल्या होत आहेत, म्हणजे तुम्हाला जर माझा हात लागला तर तुम्हाला गुदगुल्या होत आहेत। जनतेपुढे नंतर असा हे जाऊ नये माझं की मी गुदगुल्या करतो इतरांना आणि त्यामुळे मी डीपी दादा जे आहेत त्यांना नॉमिनेट करतो। म्हणजे काय कारण दिलंय एकदम मस्त, म्हणजे हसावं की रडावं तेच कळलं नाही आणि अशा पद्धतीचं कारण देऊन डीपी दादांना देखील नॉमिनेट केलं। आता ते नॉमिनेशनमध्ये जे कोणी आलेले आहेत त्यांची एक वेगळी यादी आहे, ती यादी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर या यादीमध्ये वर्षा उसगावकर ताई आहेत नॉमिनेशनमध्ये, ते आलेले आहेत। त्याच्यानंतर योगिता चव्हाण आहे ती देखील नॉमिनेशनमध्ये आलेली आहे। अंकिता प्रभू वालवालकर म्हणजे आपली कोकण हार्टेड गर्ल तीच देखील नॉमिनेशनमध्ये आलेली आहे। सूरज चव्हाण सगळ्यांचा लाडका तो देखील याच्यामध्ये नॉमिनेशनमध्ये आलेला आहे आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे देखील नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत। म्हणजे हे जे 5 सदस्य आहेत ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत। आता जर आपण विचार केला की बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाऊ शकतं, तसं तर पहिल्या आठवड्यात कोणी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार नाहीये। ही फक्त सुरुवातीची स्टेज आहे, प्रत्येकाला ते एक हे भेटलेलं नाहीये, प्रूव्ह करायचं त्यांना टाइम भेटलेला नसतो। त्यामुळे बिग बॉस सहसा कोणाला घराच्या बाहेर काढत नाही किंवा होस्ट देखील घराच्या बाहेर कोणाला काढत नाही। पण जर काढलंच, समजा जर काढलंच तर याच्यामध्ये पुरुषोत्तम दादा जे आहेत त्यांच्यावर जी नॉमिनेशनची लटकती तलवार आहे, कारण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट कुठं दिसत नाही, ते जास्त बोलताना दिसत नाहीयेत, ते एकदम शांत आहेत आणि ते शांतच असणार आहेत। ते एक कीर्तनकार आहेत, जास्त फालतू बकबक करणार नाहीत ते। आता ते बिग बॉसमध्ये का आलेत ते वेगळा प्रश्न आहे जर हे सगळं करायचं नसेल तर, पण जर नॉमिनेशनमध्ये ते आले आहेत हे 5 जण तर एक लटकती तलवार किंवा एक डेंजरमध्ये कोण आहे तर ते आहेत पुरुषोत्तम दादा। तर मित्रांनो जर बिग बॉसमध्ये इव्हिक्शन झालं तर बिग बॉसच्या घराबाहेर कोण जाऊ शकतं यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा।